पण येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वजण मिळून पूर्ण ताकदीने भालेराव साहेब असतील, उमेदवारी पाटील साहेब असतील आणि सर्व जिल्हा पूर्वीचे आणि नवीन आम्ही सर्व पदाधिकारी मिळून जोरानं ताकदीनं शिवसेना लातूर जिल्ह्यामध्ये बांधायचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही साहेब. साहेब तुम्ही एखाद्याच्या खांद्यावर हात जर टाकलात तर साहेब त्याचं सोनं होतंय. एखाद्या देवाला सिंदूर लावल्यानंतर दगडाला देव होते. त्या पद्धतीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही हात लावला साहेब. मी महाराष्ट्राचा उपसभापती झालो आणि साहेब आज उशिरा का होईना पण साहेब तुम्ही आज तुमच्या नेतृत्वाखाली याला येथून पुढच्या आयुष्यभर काम करायची माझी इच्छा आहे साहेब. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना, सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या सुद्धा सहकार क्षेत्राच्या आणि लातूर जिल्ह्यामध्ये औसा विधानसभेमध्ये असो किंवा लातूर जिल्ह्यामध्ये असो निश्चित शिवसेनेची मोठ्या प्रमाणात बांधणी करून तुम्हाला जे अपेक्षित यश लातूर जिल्ह्यातून आहे ते यश आम्ही विनायक पाटील साहेब असतील, भालेराव साहेब असतील या सर्वांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठी ताकद निर्माण करायचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही साहेब. एवढाच वचन या प्रसंगी तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उमेशजी मुंडे साहेबांनी सन्माननीय शिवसेना अधिकृतपणे प्रवेश दिल्याबद्दल साहेबांचे सर्व शिवसैनिकांचे आभार. साहेबांच्या पक्षवाढीसाठी अभियान राबवून संकल्पनेनुसार गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक तयार करण्यास कटिबद्ध आहे. येणाऱ्या देवळी विधानसभा आमदार व शिवसेना पक्षात राहील यासाठी रात्रंदिवस मी व माझे सर्व कार्यकर्ते